नमस्कार. आपल्या प्रत्येकाच्या आत ना एक प्रचंड शक्ती दडलेली आहे. पण गंमत म्हणजे आपण ती अनेकदा बाहेरच्या जगात शोधत राहतो. आज आपण स्वामी विवेकानंदांच्या विचारांमधून आपल्याच मनाच्या या अफाट सामर्थ्याला कसं ओळखायचं आणि जागं करायचं हे समजून घेणार आहोत. चला तर मग हा आतला प्रवास सुरू करूया. स्वामी विवेकानंद म्हणतात, ब्रह्मांड की सारी शक्ती आपके अंदर ही छुपी है. जरा विचार करा, केवढं मोठं विधान आहे हे. याचा अर्थ आपण ज्या शक्तीसाठी, ज्या आधारासाठी बाहेर भटकतो ते सगळं आधीपासूनच आपल्या आत आहे. आपण फक्त डोळ्यांवर हात ठेवून अंधार असल्याची तक्रार करतोय. पण विवेकानंद आपल्याला आठवण करून देतात की शक्तीचा खरा स्रोत, तो प्रकाश आपल्या आतच आहे. आणि हाच विचार या संपूर्ण प्रवासाचा पाया आहे. या प्रवासात आपण 6 महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. पहिला, खरा पराभव हा मनात कसा असतो. दुसरा, आपल्या 2 मनांचं जग. तिसरा, स्वतःशी संवाद साधायचा कसा. चौथा, पर्वतही फोडू शकणारी इच्छाशक्ती. पाचवा, निसर्गाची चेतना. आणि शेवटी, ध्येय गाठण्यासाठी कृती करण्याचं आवाहन. चला तर मग पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. मन के हारे हार. स्वामी विवेकानंद एक अगदी मूलभूत गोष्ट सांगतात. आपली खरी लढाई जगाशी नाहीये, ती आपल्या स्वतःशी, आपल्याच मनाशी आहे. खरा विजय किंवा पराभव हा बाहेर घडत नाही, तो आधी आपल्या आत, आपल्या विचारांमध्येच ठरतो. स्वामीजींचा सिद्धांत खूपच सोपा आहे. आपण जसा विचार करतो तसंच बनतो. जर मनात सतत हाच विचार घोळत असेल की अरे, मी तर इतरांपेक्षा खूप कमजोर आहे, तर आपलं शरीर आणि आपली परिस्थिती दोन्ही तसंच वागायला लागतात. पण जर हाच विचार बदलून आपण ठरवलं की नाही, मी शक्तिशाली आहे, तर ती शक्ती आतून आपोआप प्रकट व्हायला लागते. हा सगळा खेळ आपल्या मानसिकतेचा आहे, बस. मग खरी कमजोरी म्हणजे काय? पैसा नसणं की मोठं पद नसणं? नाही. स्वामीजींच्या मते खरी कमजोरी फक्त एकच आहे, मानसिक दुर्बलता. मी हे करू शकत नाही किंवा मी इतरांपेक्षा कमी आहे, हा जो विचार आहे ना, तोच आपल्याला साखळदंडासारखा मागे खेचतो. बाहेरची परिस्थिती नाही, तर आपले विचारच आपलं खरं सामर्थ्य किंवा आपली कमजोरी ठरवतात. आता आपण आपल्या मनाच्या आत जरा डोकावून बघूया. आपलं वास्तव घडवणारं हे इंजिन नक्की काम कसं करतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला 2 मनांच्या जगात प्रवेश करावा लागेल. बघा, आपल्या मनात 2 शक्तिशाली इंजिन आहेत. पहिलं आहे चेतन मन, म्हणजे कॉन्शियस माइंड. हे ते मन आहे जे आपण जागेपणी विचार करायला, निर्णय घ्यायला वापरतो. आणि दुसरं, जे खूप खोलवर काम करतं, ते म्हणजे आपलं अवचेतन मन, सबकॉन्शियस माइंड. याचं काम काय? तर चेतन मनाने दिलेले विचार, कल्पना, आज्ञा स्वीकारायच्या आणि त्यांना वास्तवात उतरवण्यासाठी काम करायचं. हे काम कसं करतं? समजा तुमच्या चेतन मनाने एक विचार निवडला, मी यशस्वी होणार. तुमचं अवचेतन मन या विचाराला एका ऑर्डरसारखं स्वीकारतं. ते बरोबर काय, चूक काय हे तपासत बसत नाही, ते फक्त कामाला लागतं. मग ते आतून तुम्हाला त्या दिशेने कृती करण्यासाठी, योग्य संधी ओळखण्यासाठी प्रेरणा देऊ लागतं. मग ते ध्येय यशाचं असो, आरोग्याचं असो किंवा इतर कोणतंही. ठीक आहे, सिद्धांत तर कळाला, पण या शक्तीला प्रत्यक्षात वापरायचं कसं? इथे येतो आपला तिसरा भाग, स्वयंसे संवाद. यात आपण मनावर ताबा मिळवण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली काही प्रॅक्टिकल साधनं पाहणार आहोत. यातलं सगळ्यात शक्तिशाली साधन आहे ध्यान. विवेकानंदांसाठी ध्यान म्हणजे फक्त शांत बसणं नाही, तर ती स्वतःच्या आत डोकावण्याची एक प्रक्रिया आहे. मी कोण आहे? माझ्या आयुष्याचा उद्देश काय? यांसारख्या मोठ्या प्रश्नांची उत्तरं आणि आपल्या आत दडलेली अफाट शक्ती ध्यानाच्या त्या शांततेतच सापडते. आयुष्यात जेव्हा वादळे येतात, सगळीकडून निराशा घेरते, तेव्हा स्वामीजी एक साधा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगतात. आपल्या अंतर्मनाला फक्त एकच संदेश द्यायचा, सब ठीक है. हा केवळ एक खोटा दिलासा नाही. ते म्हणतात की ह्या एका विचाराने तुमच्या आतली ऊर्जा परिस्थितीवर नियंत्रण मिळवायला सुरुवात करते. विश्वास ठेवा, त्यांनी स्वतःच्या गंभीर आजारावर फक्त याच मानसिक शक्तीने मात केली होती. आंतरिक स्पष्टतेसाठी एक छोटासा रोजचा सराव करून बघता येईल. दिवसातून फक्त 10 मिनिटं काढा आणि आपले विचार, आपल्या योजना लिहून काढा. त्यानंतर फक्त 2 मिनिटं आपल्या आयुष्याबद्दल आणि मिळालेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आणि हो, निसर्गाशी कनेक्ट व्हा. झाडं, आकाश, पाणी यातच ईश्वराचं रूप बघा. आता आपण काही खऱ्या उदाहरणांकडे वळूया. ही उदाहरणं या तत्वज्ञानाला जिवंत करतात. हा भाग आहे
पहाडों को चीरती इच्छाशक्ती म्हणजेच पर्वत भेदणाऱ्या इच्छाशक्तीच्या खऱ्याखुऱ्या कथा. एक माणूस, त्याच्या हातात फक्त एक छिन्नी आणि एक हातोडा. आणि याच एका माणसाने त्या एका छिन्नी आणि हातोड्याच्या जोरावर एक अख्खाच्या अख्खा डोंगर फोडून त्यातून रस्ता बनवला. त्यांचं नाव दशरथ मांझी. मानवी इच्छाशक्तीच्या अफाट सामर्थ्याचा यापेक्षा मोठा जिवंत पुरावा दुसरा असूच शकत नाही, नाही का? आणि ही घटना स्वामी विवेकानंदांच्या शब्दांना किती अचूकपणे सिद्ध करते. त्यांच्या कर्मयोग या ग्रंथात ते म्हणतात, मनाच्या विचारांमध्ये इतकी ताकद आहे की पर्वताची छाती चिरून त्याचं सिंहासन बनवता येतं. दशरथ मांझींनी अक्षरशः हेच तर करून दाखवलं. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही शक्ती फक्त दशरथ मांझींसारख्या महान व्यक्तींपुरती मर्यादित नाहीये. खुद स्वामी विवेकानंदांनी स्वतःच्या आजारपणावर याच शक्तीने मात केली होती. हेच तर सिद्ध करतं की ही ताकद आपल्या प्रत्येकाच्या आत आहे, फक्त तिला जागं करण्याची गरज आहे. आपली ही आंतरिक शक्ती आपल्याला फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवत नाही, तर ती आपल्याला पूर्ण ब्रह्मांडाच्या चेतनेशी जोडते. आणि हाच आहे आपला पुढचा टप्पा, प्रकृती की चेतना. सोप्या भाषेत सांगायचं तर हे विश्व आपलं ऐकत आहे. तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तुम्हाला खरंच वाटतं का की झाडं आपलं ऐकतात? कदाचित हा प्रश्न थोडा विचित्र वाटेल, पण यामागे खूप मोठं सत्य दडलं आहे. हे समजून घेण्यासाठी महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची एक गोष्ट ऐकायलाच हवी. असं म्हणतात की रामानुजन झाडांशी, वनस्पतींशी बोलायचे. जेव्हा एका विद्यार्थ्याने त्यांना कुतूहलाने विचारलं की ते असं का करतात, तेव्हा रामानुजन म्हणाले, जर तुम्ही तुमच्या अंतरात्म्यातून कोणाशीही बोललात तर सृष्टीचा कोणताही भाग तुमचं नक्की ऐकेल. त्यांच्या मते ब्रह्मांडाची चेतना निसर्गाच्या कणाकणात हजर आहे. तर आता आपण या प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत. आतापर्यंत पाहिलेल्या सर्व विचारांना एकत्र आणून कामाला लागण्याची ही वेळ आहे. उठा, जागे व्हा, ध्येय गाठा. हे आहे अंतिम आवाहन. आपल्या मनात कधीकधी जी निराशेची, अंधाराची भावना येते ना, ते खरं वास्तव नाहीये. स्वामीजींच्या मते ती फक्त एक झोप आहे. आणि या झोपेतून जागं होण्याची, आपल्या आतल्या ऊर्जेला जागवण्याची वेळ आलीये. आपला अंतरात्मा आपल्याला सतत सांगत असतो, मी तुला तुटू देणार नाही. फक्त त्याचा आवाज ऐकण्याची गरज आहे. आणि म्हणूनच शेवटी स्वामी विवेकानंदांचा तोच अजरामर संदेश, जो शतकानंतरही तितकाच खरा आहे. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. हे फक्त एक वाक्य नाही, तर आपल्या आतल्या झोपलेल्या सिंहाला जागं करण्याचं हे एक आवाहन आहे. प्रश्न फक्त एकच आहे, आपण आपल्या आतल्या या शक्तीचा आवाज ऐकणार आहोत की नाही? स्वामीजींचे हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी विवेकानंद लिहून आपला आदर व्यक्त करा. मित्रांनो, लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस नवं काही शिकण्याची संधी असते. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी ग्रोथ हबला सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतो.